jungle. महासंघाचे युवा अध्यक्ष ॲडव्होकेट चेतनदादा पाटील यांनी आपला वाढदिवस सामाजिक कार्य करून साजरा केला। त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष रुपेश कोटकर यांनी छत्रपती शिवाजी रहिवासी चाळीमध्ये आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। या प्रसंगी चेतनदादा पाटील व रुपेश कोटकर यांनी स्वतः रक्तदान केले, आरोग्य शिबिरात तपासणी केली व तसेच केक कापण्यात आले। त्यानंतर ऐरोलीच्या 2 अंगणवाडीमधील लहान मुलांना वाढदिवसानिमित्त खाऊ वाटपचा कार्यक्रम संपन्न झाला। आज छत्रपती रहिवासी कल्याणकारी समितीच्या वतीने त्याचप्रमाणे त्याचे अध्यक्ष माननीय माझे बंधू रुपेश कोटकरजी, भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबईचे ते उपाध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांनी आज माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि सर्व रहिवाशांसाठी नागरिकांसाठी इकडच्या छत्रपतीचे संपूर्ण बॉडीची तपासणी ठेवलेली, बॉडी चेकअप ठेवलेलं आहे। मी खरंच इकडच्या रहिवाशांचं आणि माझे बंधू रुपेश कोटकरजी यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रामचंद्रजी घरत, आमचे आदरणीय आमदार रमेशदादा पाटील साहेब यांचे सुद्धा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी आज या माझ्या वाढदिवसानिमित्त असे विविध असे कार्यक्रम उपोजना करायची संधी आम्हाला आमच्या पक्षातर्फे व सर्व रहिवाशांनी करून दिलेली आहे। आज इथे अनेक प्रकारचे नागरिक येणार आहेत आणि त्यांची तपासणी मोफत होणार आहे। त्याचप्रमाणे एक नेक काम रक्तदानाचं होणार आहे। आमचे रुपेशजींनी आताच रक्त देऊन त्यांचं सुरुवात केलेली आहे, त्यामुळे मी सर्व रहिवाशांचं आणि माझे बंधू रुपेश कोटकर यांचं खरंच मनपूर्वक धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद। ऐरोलीमधील MBA फाउंडेशन संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्र व अनाथालयामध्ये दिव्यांगाच्या सोबत केक कापून फळे वाटप केले। तसेच राजमाता जिजाऊ मनपा रुग्णालय ऐरोली येथे फळांचे वाटप, तळवली येथे रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने केक कापण्याचे कार्यक्रम घेण्यात आले। त्यानंतर चेतनदादा पाटील यांनी घनसोलीच्या मंदिरात पाया पडले व अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। अतिशय आम्ही आज ऐरोलीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत। अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलं जातं। आज वाढदिवसानिमित्त सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा असा आग्रह केला की दादा, आपण तुमच्या वाढदिवसानिमित्त आपण दान केलं पाहिजे। शेवटी ही जनता आपली आहे, हे ऐरोली नगर आपलं आहे, नवी मुंबई आपली आहे, तिथे काहीतरी आपल्या हातून सत्कर्म व्हायला पाहिजे। म्हणून जे रुग्ण आहेत आज हॉस्पिटलमध्ये त्यांना आम्ही वाढदिवसानिमित्त फळ वाटप करून थोडं का होईना हातभार लावून त्यांच्या मनावरती संतुष्ट आणि त्यांना लवकर बरं व्हायचे संदेश आम्ही दिलेला आहे। घनसोली येथे चेतनदादा पाटील यांचे स्वागत फटाक्याच्या आतिषबाजी व पुष्पगुच्छ देऊन केले। यावेळी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। चेतनदादा पाटील यांनी डोळ्याची तपासणी या आरोग्य शिबिरात केले। तसेच घनसोलीच्या हजरत महमूद शाह या दर्गेत चेतनदादा पाटील व त्यांचे सहकारी यांनी चादर चढवली व आशीर्वाद घेतला।
दर्गेच्या ट्रस्टीतर्फे त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आले। या प्रसंगी दर्गेचे जवळ गरीब लोकांना फळे वाटप करण्यात आले। यावेळी रुपेश कोटकर, संदीप पाटील, राज जयस्वाल, निकेतन पाटील, भाजपा नवी मुंबई सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। घेऊया वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा एक आढावा। सर्वप्रथम आम्ही सर्व धर्म समभाव मानणारी लोक, आमच्या आईवडिलांनी चांगले संस्कार, चांगली संस्कृतीमध्ये आमचे पालन पोषण केलेलं आहे। जातपात धर्म हे मी कधी मानत नाही आहे। भारत देश, संविधान हे आपले सर्व भारतीय नागरिकता हीच एक सर्वप्रथम आहे। त्यामुळे आम्ही सर्वप्रथम सकाळपासून विविध कार्यक्रम असे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेले आहेत। त्याचप्रमाणे अनेक आमचे कोळी समाजाच्या लोकांनी तसंच आपले विविध प्रकारचे लोकांनी कार्यक्रम आयोजित केलेले होते। त्याच्यात रक्तदान शिबिर झालेलं आहे आणि पूर्ण बॉडी चेकअप झालेलं आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचे हॉस्पिटलमध्ये जाऊन आम्ही फळं वाटप केलेले आहे, अन्नदान केलेलं आहे। त्याचप्रमाणे आम्ही वृद्धाश्रमात जाऊन दिव्यांग लोक होती अशा लोकांना सुद्धा आम्ही फळं वाटप करून त्यांच्याबरोबर बड्डे साजरा केलेला, कारण का आमचं एकच दृष्टिकोन आहे। त्यानंतर आम्ही घनसोळीत सुद्धा आलो, तिथे सुद्धा आमचे सुयोगजींनी नेत्र चिकित्सांचं चेकअप होतं, विविध प्रकारचं। त्यानंतर आम्ही दर्गेत आलो, पाया पडलो, तिथे आम्ही आशीर्वाद घेतलेला आहे। मौलवी साहेबसुद्धा होते, त्यांनी पूजासुद्धा केली। मी सर्व माझे बंधू इथे उपस्थित आहेत, त्यांचेसुद्धा आभार मानतो, त्यांनी आमचं स्वागत केलं। वाढदिवसानिमित्त आम्ही अशा विविध प्रकारचे संदेश एकच देऊ इच्छितो सर्व नागरिकांना की ही नवी मुंबई नगरी ही सर्व लोकांची, सर्व धर्मसमभावाची आहे आणि आज आम्हाला जेवढं काही आमच्या हातून, माझ्या हातून जेवढं काही पुण्य करता आलं तेवढं आम्ही केलेलं आहे। आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदर असं जिल्ह्याचं नियोजन चाललं आहे रामचंद्र गर्ग साहेबांचे। त्याचप्रमाणे आमचे आमदार आदरणीय रमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतो आहे। माझ्याबरोबरचे सर्व माझे सहकारी रुपेशजी कोटकर, राजजी जयस्वाल, निकेतनजी, संदीपजी, पप्पूजी, आपले माझे सहयोगी, माझे मित्र, ह्याचा सुद्धा आज वाढदिवस आहे, प्रकाशजीचा सुद्धा वाढदिवस आहे, आमचे दिलीप आहेत, माझे सर्व महाराष्ट्रातून आलेले सहकारी यांनी सर्वांनी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले। घरी सुद्धा भरपूर लोक आहेत, आता बाहेरचे खूप कार्यक्रम झालेले आहेत। त्यामुळे आता हा शेवटचा कार्यक्रम घेऊन आपली सर्वांची रजा घेतो। आपलं सुद्धा मीडियाचं सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो। आपण सर्वांनी चांगलं सहकार्य केलं। वाढदिवसानिमित्त काय संकल्प ठेवत आहे? काही नाही, लोकांची जनसेवा करायची हाच एक संकल्प आहे। मनामध्ये वडिलांनी शिकवलेली शिकवण हे घेऊन आम्ही महाराष्ट्रभर काम करत असतो। मुंबईत महाराष्ट्रातून 30 जिल्ह्यातून आलेल्या माणसाला मुंबईत राहणं, त्याचं जेवण आणि मंत्रालयातलं काम हे कोळी महासंघाच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही फुकट करून देतो। हीच एक आमची संकल्पना आहे आणि शेवटपर्यंत माझ्या वडिलांच्या नंतर सुद्धा आम्ही चालू ठेवणार आहे। हीच एवढी एक संकल्पना आहे वाढदिवसाची।